निबोधत। नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पुणे शाखेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विवेकानंद केंद्रामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी सध्याच्या परिस्थितीत आज हा कार्यक्रम ऑनलाईन केला जात आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानरूपी अंधकारामुळे आवृत्त झालेले अंध डोळे ज्ञानरूपी अंजन घालून उघडणाऱ्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार असो. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. विवेकानंद केंद्रातर्फे दरवर्षी होत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमात आपण सहभागी होतच असता. आताच 1 जून ते 20 जून ऑनलाईन योगसत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या सर्वांचा त्यासाठी भरभरून प्रतिसाद लाभला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर काही कारणास्तव आपण उपस्थित राहू शकला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या उपक्रमांबद्दल आपल्यापर्यंत माहिती पोहोचावी याकरिता रजिस्ट्रेशन लिंकही दिलेली आहे, त्यावर कृपया रजिस्ट्रेशन करावे. विवेकानंद केंद्राबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. कुछ जीवनी इतनी खास होती हैं जो समय की सरकती रेत पर नहीं, मजबूत और अडिग चट्टानों पर लिखी जाती हैं. अज्ञात सन्यासी से जगत गुरु विवेकानंद तक का सफर जिस शिला से शुरू हुआ, चारों ओर सागर की लहरों से घिरी जिस चट्टान पर माता कन्याकुमारी की तरह साधना के पश्चात उन्हें जीवन का लक्ष्य एवं उसकी प्राप्ति हेतु मार्गदर्शन मिला, अतः उनकी जन्म शताब्दी में विवेकानंद शिला स्मारक समिति ने वहां स्मारक बनाने का संकल्प एकनाथ जी के नेतृत्व में किया. ध्येय पक्का होने के बाद एकनाथ जी के सामने तो कठिनाइयों और कसौटियों का समुद्र लहरा रहा था. अनेक अवरोध, विरोध, संशय और संघर्ष से जूझना था. अंततः उस समय दिल्ली में उपस्थित 323 सांसदों की अनुमति हस्ताक्षर के साथ उन्होंने मुख्यमंत्री को स्मारक के विषय में अनुकूल किया और असंभव को संभव कर दिखाया. पर यह तो सिर्फ शुरुआत थी. इसके बाद उनके सामने कसौटी थी समुद्र स्थित उस चट्टान पर भव्य स्मारक खड़ा करने की और साथ ही निर्माण के लिए आवश्यक विशाल धनराशि जमा करने की, जिसका आह्वान किया श्री एकनाथ जी ने. स्वामी विवेकानंद के संदेश और शिला स्मारक के प्रस्तावित चित्र से सज्जित 1 रुपए के सुंदर फोल्डर के माध्यम से पूरे भारत को इस दिव्य कार्य में जोड़कर 30 लाख से अधिक भारतीयों के दान से 85 लाख रुपए की धनराशि जमा हुई और निर्माण कार्य को वेग मिला. समुद्र की लहरों की सलामी लेता स्वामी विवेकानंद स्मारक इसीलिए पूरे देश की शान और अभिमान है. इस निर्माण में एक विशाल जन समुदाय का स्वप्न साकार हुआ और ये 2 सितंबर 1970 को अपने संपूर्ण स्वरूप में देश और विश्व के समक्ष प्रस्तुत हुआ. विवेकानंद शिला स्मारक भारत की समृद्ध आध्यात्मिक, सांस्कृतिक एवं ऐतिहासिक विरासत का संगम स्थान बन गया है. किंतु केवल ईंट या पत्थरों से स्वामी विवेकानंद की स्मृति को जीवित रखना
यहां तक विवेकानंद शिला स्मारक सीमित होने वाला नहीं था, तो एक भारत विजयी भारत यानी आध्यात्मिक, सामाजिक और शैक्षणिक रूप से सशक्त भारत के स्वामी जी के स्वप्न को भी चरितार्थ करना महत्वपूर्ण था। और इसीलिए 1972 में एकनाथ जी द्वारा स्थापित विवेकानंद केंद्र एक ऐसा आध्यात्म प्रेरित सेवा संगठन है जो जन सेवा के कार्यों द्वारा स्वामी विवेकानंद जी के संदेश को जनमानस में जीवित रखने के लिए सेवारत है। भारत फिर से उठेगा, अपनी आध्यात्मिक शक्ति से उठेगा और विश्व का कल्याण करेगा। धर्म इस राष्ट्र का प्राण है। धर्म केवल पूजा पाठ में नहीं है, ये तो त्याग और सेवा से समाज के लिए कार्यरत होने में है। स्वामी विवेकानंद जी के ऐसे दर्शन और तत्व ज्ञान की फलश्रुति है विवेकानंद शिला स्मारक एवं विवेकानंद केंद्र। एक भारत विजयी भारत। भारत फिर से जागेगा, आत्मशक्ती जागृत हुआ, आत्मनिर्भर भारत जगत गुरु कहलाएगा. याच विषयावर विचार मंथन घडवून आणण्याच्या उद्देशाने आपण निबंध स्पर्धा घेतली होती. तसेच भारतीय संस्कृतीच्या जीवनधारेचे अर्थात गुरु शिष्य परंपरेचे स्मरण घडावे यासाठी कथाकथन स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे विजेते कोण असणार याची उत्सुकता आपल्या सर्वांना असेलच, तर त्यासाठी कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की पहा. आपली भारत माता हीच आपली शाश्वत प्रेरणा. त्यासाठीच आपलं तन मन धन समर्पित व्हावं. हीच शाश्वत प्रेरणा जागवणारं एक सुंदर गीत आपल्या सर्वांसाठी. यह कल कल छल छल बहती, क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आता यह पुण्य प्रवाह हमारा. यह कल कल छल छल बहती, क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आता यह पुण्य प्रवाह हमारा. हम इसके लघुतम जलकण, बनते मिटते हैं क्षण क्षण, अपना अस्तित्व मिटाकर तन मन धन करते अर्पण. बढ़ते जाने का शुभ प्रण, प्राणों से हमको प्यारा, यह पुण्य प्रवाह हमारा. इस धारा में घुल मिल कर वीरों की राख बही है. इस धारा की कितनी ही ऋषियों ने शरण गही है. इस धारा की गोदी में खेला इतिहास हमारा, यह पुण्य प्रवाह हमारा. क्या हमको रोक सकेंगे, मिटने वाले मिट जाए, कंकर पत्थर की हस्ती क्या बाधा बन कर आए. ढह जाएंगे गिरि पर्वत, कांपे भूमंडल सारा, यह पुण्य प्रवाह हमारा. यह अविरत तप का फल है, यह राष्ट्र प्रवाह प्रबल है. शुभ संस्कृति का परिचायक भारत माँ का आंचल है. यह शाश्वत है चिरजीवन, मर्यादा धर्म सहारा, यह पुण्य प्रवाह हमारा. यह कल कल छल छल बहती, क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आता
यह पुण्य प्रवाह हमारा युग युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा, यह पुण्य प्रवाह हमारा. भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षांपासून साजरी केली जात आहे. भगवान वेदव्यासांच्या जयंतीला म्हणजेच आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. खरं तर गुरुपौर्णिमा मानवजातीच्या इतिहासातील सर्वोच्च क्षणांना अधोरेखित करते. सहसा मानव ज्यापासून अनभिज्ञ असतो त्या श्रेष्ठत्वाच्या आणि मुक्तीच्या शक्यतेला ती प्रकाशात आणते. चला तर मग आपापल्या गुरूंना हृदयापासून वंदन करूया. त्यांच्या समक्ष नतमस्तक होऊन आपल्या संपन्न अलौकिक सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा अभिमानाचा भाग होऊया. व्याख्यानाचे ज्ञानामृत ग्रहण करूया. नमस्कार. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देणार आहे. आजचे आपले वक्ते माननीय श्री प्रकाशजी पाठक हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. धुळे येथे त्यांची स्वतःची फर्मही आहे. आध्यात्मिक अभ्यास, गाढा व्यासंग, अनेक व्याख्यानं, प्रवचनं यातून ते सुप्रसिद्ध आहेत. आपणासही परिचित असतीलच. पण याबरोबरच समाजकार्यातीलही त्यांचे योगदान खूप मोठं आहे. खरं तर असा त्यांचा परिचय करून देणं, थोडक्यात करून देणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. पण माझा परिचय खूप लांबवायचा नाही, 5-6 ओळीतच संपवायचा असं त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं. त्यातून आमच्या विवेकानंद केंद्राच्या महाराष्ट्र प्रांताचे ते सहसंचालकही आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं एक कार्यकर्ती म्हणून मला ऐकावंच लागणार आहे. त्यातीलही तुमच्यासाठी मी काही महत्त्वाचे बिंदू आता इथे सांगते. सेंट्रल हिंदू मिलिटरी स्कूल नाशिक इथले माजी कार्यकारी अध्यक्ष होते. संस्कार भारतीच्या गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र प्रांताच्या पश्चिम विभागाचेही माजी अध्यक्ष होते. नाशिकच्या श्री गुरुजी हॉस्पिटलचे ते संस्थापक सदस्य आहेत. जळगाव जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, सहकार भारतीच्या बँकिंग समितीचे सदस्य अशी अनेक पदं भूषवत असतानाच त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधूनही शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक विषयांवर 4000हूनही जास्त व्याख्यानं आणि प्रवचनं आत्तापर्यंत दिलेली आहेत. महाराष्ट्र चेंबर्सचा पुरस्कार सलग 3 वर्ष, पु.भा. भावे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या वाणीतून प्रेरणा घेऊन अनेक जण सामाजिक कार्यासाठी उद्युक्त झाले आहेत आणि होतेही आहेत. आज तो लाभ आपल्यालाही मिळणार आहे. मी माननीय प्रकाशजींना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांची अमोघ विचारधारा विवेकवाणीच्या माध्यमातून शीतलताई सादर करीत आहे. एकदा एखादी कल्पना स्वीकारली की तिला तुमचे जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या, तिची स्वप्ने बघा, तिच्यावरच जगा. तुमचे मस्तिष्क, तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, शरीराचा प्रत्येक भाग, शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या. दुसऱ्या कोणत्याही कल्पनेला व विचाराला थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. जगातील सर्व महान धर्मवीर ह्याच तऱ्हेने निर्माण होतात. स्वामी विवेकानंद. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपणा सगळ्यांशी बोलण्याचा जो योग प्राप्त झाला तो अत्यंत आनंददायी आहे. एका विपरीत परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष संवाद न करता तांत्रिक माध्यमांच्या उपयोगातून आपणास हा संवाद साधावायचा आहे. अडचणींवर मात करत करत आपल्याला हवी असलेली गोष्ट सातत्यपूर्ण करत राहणे आणि परिस्थितीवर मात करत आपली मनस्थिती खंबीर ठेवणे हे कार्यकर्ता म्हणून आपण वेगवेगळ्या परिस्थितीत अनुभवत असतो. आपणा सगळ्यांसाठी ही काही विशेष बाब नाही. मात्र तरीही व्यक्तिगत भेटी न होणं, त्यामुळे व्यक्तिगत संबंधातून निर्माण होणारे वेगवेगळ्या भावभावनांचे जे आविष्कार आपणाला प्रत्यक्षात अनुभवास येतात ते आपण अनुभवू शकत नाही. ही
या सगळ्या प्रक्रियेतली असलेली अडचण आहे. ती स्वीकारून आपण सगळ्यांना आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने आराम पडावा, ती उत्तम राहावी, आपण कार्यरत राहावे, आपल्या मानसिक क्षमतांमध्ये अधिक वृद्धी व्हावी, अशी या निमित्तानं गुरुचरणी प्रथम प्रार्थना करतो. गुरुपौर्णिमा हा आपणा सगळ्यांच्या दृष्टीने असलेला अत्यंत महत्त्वाचा असा आपल्या मनावर संस्कार करणारा आणि विशेषत्वाने आपण काहीतरी संकल्प करावा अशा प्रकारचा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या भूमिका आपण सांभाळतो, हे तत्वज्ञान हे सर्व विश्वाला व्यापणारं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाच्या असलेल्या ज्या भूमिका आहेत त्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. हजारो वर्षाची संस्कृती असलेला, चिरकाल टिकणारा, टिकून राहिलेला असा जगाच्या पाठीवरचा आपला एकमेव देश आहे. वेद, उपनिषद, भगवद्गीता, विविध पुराणं यांचा एक फार मोठा या सर्व संस्कारामधला वाटा आपल्याकडे परंपरेने चालत आलेला आहे. आपण इतर मंडळी म्हणतात त्याप्रमाणे कोणत्याही पद्धतीने व्यक्तीला गुरु मानत नाही. व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली, कितीही मोठी असली, तरी व्यक्ती नावाचा विषय हा दोष नावाच्या विषयाला नक्की नकळत असला तरी जोडलेला असतो. दुसरे व्यक्तीचं प्रभाव क्षेत्र आणि प्रभाववर्ष ही नेहमी कमी अधिक प्रमाणात राहिली तरी मर्यादित असतात. असं एक तत्व, असं एक चिरंतनत्व जे तुम्हाला आम्हाला सदैव पिढ्यानपुढ्या सातत्याने मार्गदर्शन करत राहील, असे जे तत्व आहे ते गुरुतत्व. आपण स्वामीजींचे अभ्यासक आहोत, स्वामीजींच्या जीवनाचं आपण वाचन करतो, त्यांच्या निमित्तानं काही काम करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या स्वामीजींच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वामीजींनी एके ठिकाणी असं प्रतिपादन केलेलं आहे की माझ्या आयुष्यातून माझे गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांना वजा केले तर माझे आयुष्य हे मोठे शून्य एवढे आहे. स्वामीजींच्या जीवनातील गुरूंचं हे महत्त्व या त्यांच्या स्वतःच्या कथनातून तर ध्वनित होतेच, पण प्रत्येक वेळी गुरूंमुळे मी घडलो आणि गुरूंमुळे मी काही करू शकलो याची स्वामीजी आपल्याला सदैव जाणीव करून देतात. स्वामीजींच्या मनातील गुरुतत्व आणि स्वामीजींनी ज्यांना गुरु मानलं, गुरु म्हणून त्यांना लाभले ते रामकृष्ण परमहंस यांचा ईश्वराकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन आणि ईश्वर नावाच्या संकल्पनेचा नंतर स्वामीजींच्या जीवनात झालेला सामाजिक आविष्कार, त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही जाणतो. स्वामीजींच्या गुरुभक्ती संबंधीचं आपण सर्वप्रथम या निमित्तानं काही विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. बारकाईने विचार केला तर 1880 ते 1886 असा फार मोठा काळ नसलेला भाग फक्त नरेंद्रनाथ आणि विवेकानंदांकडे जाणाऱ्या प्रवासासाठीचा कालखंड लाभला, ज्या कालखंडात गुरुदेव रामकृष्ण परमहंसांनी त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनाची काही सूत्र तुम्ही आम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपणा सगळ्यांच्या मनावर कोरली पाहिजे. एक,
परमेश्वर आहे यावर श्रद्धा ठेव. मी परमेश्वराला पाहिले तसा तूही परमेश्वराला पाहू शकशील. परमेश्वराला तू पाहू शकशील ही त्यांची असलेली संकल्पना ज्या आत्मविश्वासापोटी प्रत्यक्षात आली, त्या आत्मविश्वासानं तुम्हाला आम्हाला जे सूत्र दिलं ते सूत्र तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये परमेश्वरावरच्या श्रद्धेसाठी तर उपयोगात आणलं पाहिजेच. पण मी कोणी नसून माझ्या हातून कोणीतरी काम करून घेतो असा आपल्यावरचा संस्कार आपल्या अहंकाराला, आपल्या मानसिक अवस्थेला नियंत्रित ठेवतो. मी करता नाही. एक सत्ता आहे जी माझ्याकडून हे काम करून घेते. हे काम मी माझं करतो हे दिसायला असलं तरी त्याच्या पाठीमागे एक शक्ती आहे, जी शक्ती ईश्वरीय शक्ती आहे. ती शक्ती हे काम करते म्हणून माझं काम ईश्वरीय कार्य आहे. ईश्वरीय शक्ती ईश्वरीय कार्य माझ्या माध्यमातून करते. मी निमित्त आहे, म्हणजे कोणी नाही. मी नसेल तरी हे काम होणार आहे. मला करायला मिळालं हे माझं भाग्य आहे. आणि माझं भाग्य करायला मिळालं एवढ्यापुरतं सीमित आहे. मी करणारा आहे असे नाही, मी घडवणारा आहे असे नाही. असा माझ्या मनावरचा असलेला संस्कार जेव्हा दृढमूल होतो तेव्हा आत्यंतिक विनम्रता, जोडीला येणारा आत्मविश्वास, कार्याची असलेली प्रेरणा आणि रामकृष्ण परमहंसांच्या शब्दात सांगायचे तर आत्मनो मोक्षार्थ जगजितायच या संकल्पनेसाठी आपल्याला वापरता येते. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही आम्ही असा विचार करूया, काय आपण आपल्या मनावर हा संस्कार बिंबवला आहे. आपण या पद्धतीने आपल्या जीवनाकडे वाटचाल करत असताना आणि प्रत्यक्ष कामात असताना राहू शकतो. आपली प्रत्यक्ष मनस्थिती या विचाराला अनुकूल आहे. व्यक्तीचं महत्व नसणं आणि गुणांचं महत्व असणं, गुणनिष्ठता असणं आणि समष्टीकडे जाणारा प्रवास आपल्याला स्वतःला नेता येणं हे या चिंतनातलं अत्यंत मूलभूत वैशिष्ट्य आहे. व्यक्ती महत्वाची आहे. व्यक्तीच्या मार्फत काम होतं. व्यक्ती नावाचा विषय आपण डावलू शकत नाही, पण व्यक्तीमुळे काम होतं असं व्यक्तीने मानणं संयुक्तिक नाही. हा गुरुसंस्कार माझ्या आयुष्यातून गुरुदेव वजा केले तर मी शून्यवत आहे याचा अर्थ काय? मी कोणीच नाही. मी कोणीच नाही असं स्वामीजींनी म्हणावं, या वाक्यातच आपण त्यातून काय शिकावं हे येतं. आपण आपली स्वतःची त्यांच्याशी केलेली छोटी मोठी तुलना जरी बघितली तरी आपल्या असं ध्यानात येईल की आपण तर किती नगण्य. जरा मोकळा शब्द वापरायचा तर त्यांच्या तुलनेमध्ये कुठे स्थान आहे आपलं? तुलना तरी करावी का? म्हणजेच मी स्वतःला त्या विचाराच्या अनुषंगानं माझ्या कृतीमध्ये जर बलदंडता आणायची असेल तर मी प्रामुख्याने असा विचार केला पाहिजे की जीवनाकडे बघत असताना माझा दृष्टिकोन मी कोणी नसून हे काम करून घेणारा कोणीतरी आहे. याच्या जोडीला, या विनम्रतेच्या जोडीला मात्र हे मी करून दाखवणार आहे असा आत्मविश्वासही पाहिजे. गुरूंकडच्या असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या आशीर्वादाची अपेक्षा करायची त्यात मी कोणी करणारा नाही, मात्र मी करणार आहे. मीच करणार आहे. माझ्या हातूनच हे घडणार आहे. ऑल पॉवर इज विदिन मी. आय कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. हा आत्मविश्वास, आणि हा आत्मविश्वास अहंकाराकडे जाऊ नये म्हणून मी कोणापुढे तरी नमलं पाहिजे, झुकलं पाहिजे, स्वतःला विरघळवून टाकलं पाहिजे, मी विसरलं पाहिजे. असं जे तत्व ते गुरुतत्व.
त्या तत्वाच्या स्वाभाविक धारणा आपल्याला प्रत्यक्षात अंमलात आणायच्या असतील तर गुरूंकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आपल्याला विकसित करावा लागेल. निरहंकारी होताना आत्मविश्वास शिल्लक ठेवणे आणि भक्तिभावानं आपलं अंतःकरण पूर्णपणे त्यांच्या पुढे नतमस्तक करताना हळुवारपणे तर्कशुद्धतेने ज्ञानमार्गाच्या साह्याने त्या विषयाचा उलगडा करत राहणे, अशी द्वैयार्थी जबाबदारी शिष्य म्हणून ज्यांच्यावर येते ते आपल्या गुरुशिष्य परंपरेतले खरे शिष्य असतात. मी द्वैयार्थी म्हटली म्हणजे एकाच वेळी दोन्ही प्रकारची. एका बाजूला आत्मविश्वासाचं अहंकारात रूपांतर होऊ नये याची काळजी, आणि त्या काळजीसाठी श्रद्धायुक्त अंतःकरणाची आवश्यकता. ज्ञान श्रद्धेने प्राप्त होते, चिकित्सेने नव्हे. म्हणजे चिकित्सा करावयाची नाही असा त्याचा अर्थ नव्हे. ही भूमिका ज्यांच्या चरणी बसून समजते ते गुरु. आणि यासाठी आपल्याला आपण कोण आहोत याचं आकलन झालं पाहिजे. आपण कोण आहोत, आपण कोणासाठी आहोत. ज्ञान मार्गानं ते प्राप्त करावयाचं म्हणजे मुळात ज्ञानाचा अर्थ काय. भारतीय चिंतनाची जी वैशिष्ट्य आहे ती या निमित्तानं आपण जरा समजावून घेण्याचा प्रयत्न करू. एक, हे चिंतन समष्टीचं चिंतन करतं, व्यक्तीचं नाही. दोन, हे समग्रतेने चिंतन करतं, सर्वसमावेशकतेने चिंतन करतं. तीन, समरस असलेल्या कल्पनेने या चिंतनाला मोठं केलं जातं. आणि चार, या चिंतनाचा गाभा सामर्थ्य आहे, शक्ती आहे. त्या सामर्थ्य प्राप्तीसाठी व्यक्तीची धडपड आणि व्यक्तीचा समष्टीकडचा प्रवास हे तत्व ज्यामध्ये सामावलेले आहे त्या गुरुतत्वाचा या निमित्तानं आपण विचार करण्याची आवश्यकता आहे, अभ्यास करण्याची आवश्यकता. विचार अशासाठी केला पाहिजे की कृती तशी घडेल. अभ्यास यासाठी केला पाहिजे की विचार दृढमूल होईल. विचार दृढमूल झाला की कृती अधिक सक्षम होईल, ती अधिक सशक्त होईल, आणि त्या सशक्ततेच्या साह्यानं मग आपल्याला सामर्थ्याकडे वाटचाल करत जाणे सोपे होईल. ही भूमिका आपण आपल्या पातळीवर जर नीट निभावली तर आपण त्या गुरुतत्वाच्या पायापाशीपासून काही समजून घेण्याचा मार्ग नक्की अंगीकारलेला आहे असं होऊ शकतं. तीन, गुरुतत्व हे सुखाची प्रार्थना करत नाही आणि अडचणी नावाच्या विषयावर मार्ग काढत असताना अडचणीविषयी तक्रार करायला परवानगी देत नाही. सुचेना सुखावनी काही आम्हाला हे तत्व गुरुतत्वाला मान्य नाही. कष्टाशिवाय, धडपडीशिवाय, अडचणींशिवाय जगात कोणतीही गोष्ट टिकणारी अशी प्राप्त होऊ शकत नाही. आणि जर ती प्राप्त झालीच तर ती टिकत नाही. पण टिकण्याकरता आवश्यक आहे सुखापासून दूर होण्याचा स्वभाव आणि अडचणींच्या पुढं न झुकता, अडचणींची तक्रार न करता, अडचणींपासून दूर न जाता सामोरं जाऊन त्याच्यातून मार्ग काढून मात करण्याची मनोभूमिका. हीच परिस्थिती आणि मनस्थितीची असलेली दुहेरी बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे या गुरुतत्वाकडे पाहता. स्वामीजींच्या जीवनाकडे बघा. आश्चर्यकारक दुःखाचा, वेदनेचा, त्रासाचा सगळा कालखंड 11 सप्टेंबर 1893च्या शिकागोच्या धर्मपरिषदेला जाण्यापूर्वीच्या 2.5-3 महिन्यातला आहे. तो आपण जाणतो. सहज असा विचार करा की असं का घडलं नाही की स्वामीजींच्या आयुष्यामध्ये हा त्रास आलाच नसता तर चाललं नसतं. एखादं पत्र स्वामीजींना तातडीने मिळालं असतं तर जास्त बरं नसतं झालं. पण असं म्हटलं जातं
की परीक्षा ही सोन्याचीच घेतली जाते आणि गुरु ज्या प्रक्रियेतून आपल्याला घडवतो त्या प्रक्रियेतून तो तुम्हाला शुद्धही करतो, तो तुम्हाला तापवतोही आणि उजळ माथ्याने वरही आणतो. हे उजळ माथ्याने वर येण्याच्या प्रक्रियेसाठी तापवणं आवश्यक, घासणं झिजणं आवश्यक, ठोका मारून ते ताठ करणं आवश्यक. हे व्यक्तीच्या जीवनात सोन्याच्या उदाहरणाप्रमाणे घडलं की जे प्राप्त होतं ते सोन्यासारखं. आणि ते पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे माझे नाही समाजाचे आहे. मी समाजाचं देणं लागतो, समाजाचं देणं देता देता मला संपायचं, ही भूमिका. समाजाच्या देण्याच्या भूमिकेतून स्वतःला संपवण्याचा असलेला विषय म्हणजे कामासाठी झिजण्याचा. स्वतःला संपवण्याचा या शब्दाचा अर्थ विरघळवून टाकण्याचा. अशी भूमिका ज्यांच्या पायापाशी बसून घेतली ते गुरुतत्व. रामकृष्णांनी काय म्हटलं की तुझ्या एकट्याच्या मोक्षाकरता तू इथे आला होता आणि तुला मोक्ष प्राप्त झाला म्हणजे तुला सर्व मिळालं असं तू समजणार असशील तर दूर हो माझ्या नजरेसमोर. इतरांना दुःखात ठेवून इतरांच्या व्यथेचा विचार न करता त्यांच्यातल्या परमेश्वराचा शोध न घेता तुझ्या व्यक्तिगत जीवनाचा तू विचार करणार असशील तर तू एका अर्थानं तुझा जन्म त्यासाठी नाही. मी करू शकणार नाही असं नरेंद्र सुरुवातीला म्हणत असताना तू कर, तूच काय तुझी हाडं सुद्धा हे करतील असा एक ताकदीचा असलेला भरगच्च आत्मविश्वासाचा भाव, आत्यंतिक असलेल्या सात्विक प्रेमानं मात्र अधिकार प्राप्त झालेल्या असलेल्या रागानं सुद्धा ज्या शिष्यावर लिंपला त्याने भावी काळात सगळं काम केलं. पुढची 16 वर्ष हा सिद्धांत काम करत राहिला. 1886 ते 1902 आणि पुढची 16च काय तदनंतरच्या आजपर्यंतच्या कालखंडात त्याच्यातून निर्माण झालेले अनेक विविध प्रकारचे शिष्य हे त्या प्रकारचं काम करत राहिले. हे अशा प्रकारचं काम करण्याची असलेली भूमिका ही त्या तत्वामुळे मिळते जे तत्व आपल्याला असं सांगते की तुला कष्टाशिवाय पर्याय नाही. म्हणून सुखाची इच्छा बाळगणं गुरुतत्वाला मान्य नाही. भारतीय चिंतनामध्ये आपण कोणतंही उदाहरण आणि कोणत्याही कालखंडातलं उदाहरण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल नथिंग इझी, नथिंग बाय वे ऑफ शॉर्टकट, नथिंग बाय वे ऑफ निगोशिएशन्स अँड नथिंग बाय वे ऑफ कॉम्प्रोमाइज. हे आम्ही ज्या तत्वापाशी बसून शिकतो ते गुरुतत्व. माझ्या स्वतःच्या असलेल्या या विषयातल्या अल्पशा अनुभवाच्या आधारे एक गोष्ट आपणाला निश्चित सांगता येईल की आपण कोणताही कालखंड घ्या, कोणतंही गुरु शिष्याचं नातं घ्या, आपणाला ह्या भूमिका प्रखरतेने समोर आलेल्या जाणवतील. सर्वत्र, सार्वत्रिक आणि कोणत्याही कालखंड. मानवी जीवन सुखाची अपेक्षा करते आणि भारतीय चिंतन सुखापासून दूर राहायला शिकते. सुख नावाच्या व्यवस्थेने कोणत्या तरी प्रकारचा भोग नावाच्या व्यवस्थेला जन्म द्यावा हे भारतीय चिंतनाला मान्य नाही. आणि म्हणून भारतीय चिंतन नेहमी 3 भूमिका सुस्पष्टपणे सांगते आणि ह्या गुरुतत्वाकडून प्राप्त झालेल्या आहेत. एक, जगणं हे कर्तव्याधिष्ठित असावं. 2, दुसऱ्याकरता जगताना ते सेवाभावी असावं. आणि 3,
भोग नावाच्या कोणत्याही विषयाशी ते जोडलेलं नसावं, मात्र त्याग या विषयाला त्याने आलिंगन दिलेलं असावं. आपण जगातल्या कोणत्याही गुरुशिष्यांच्या जोडीकडे पाहिलं तरी तुम्हाला ह्या 3 गोष्टी जाणवतील. तू कर्तव्याभिमुख राहा, तू सेवामय राहा आणि तू त्यागमय राहा. आपल्या चिंतनाची सर्वसमावेशकता सहजगत्या आपल्याला असं लक्षात येईल की व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि हा संबंध असलेला त्रिखंड, हे संबंध असलेलं विश्व, असा जो क्रमानं पुढे चाललेला प्रवास आहे, यात मी, माझं नातं त्या अखंड असलेल्या तत्वाशी सुद्धा आहे, त्या निसर्गाशी सुद्धा आहे. त्यातही मी भगवंत पाहतो. राष्ट्र नावाच्या संकल्पनेचा विचार मी करतो त्यावेळी माझं राष्ट्रापुरतं असलेलं पूर्ण प्रेम हे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच्या शोषणासाठी जोडलेलं नसतं. म्हणून आम्ही सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः अशी प्रार्थना करतो. आणि आम्ही आमचा स्वतःचा प्रवास व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत नेतो, मात्र आमचं जीवन हे वसुदैव कुटुंबकम या सिद्धांताभोवती बांधलेलं असतं. संबंध पृथ्वीच कुटुंब आहे. संबंध पृथ्वीला अशा स्नेह धाग्यातून बांधण्याची भूमिका ही या चिंतनाचं वैशिष्ट्य आहे. द्वेष, विकार, षड्रिपू, ईर्ष्या, लालसा यांना यत्किंचित स्थान नाही. भावभावना, नाते, सहजता यातून सगळ्यांना जोडत जोडत आणि जोडणाऱ्याचं असलेल्या ठिकाणी स्थान न राहू देता जगण्याच्या प्रवृत्तीचा भाग हा आपल्याला जगातल्या सगळ्या गुरूंनी शिष्यांना दिलेला संदेश आहे. आपण स्मरण करायचं ते प्रामुख्याने या गोष्टीचं की जीवनाकडे बघत असताना काय मी असं जगतोय. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की सामाजिक कामातून याच गुणांचं आपल्याला दर्शन होतं. थोडं मोकळेपणे बोलायचं झालं तर आपली कुटुंब रचना अशी आहे की या कुटुंब रचनेमध्ये आपल्याला या गोष्टींचं दर्शन झाल्याचं जाणवतं. कर्तव्याधिष्ठित राहा, याला आपल्याकडे धर्म या शब्दानं प्रतिपादित केलं. म्हणून पुत्रधर्म आहे, म्हणून पतिधर्म आहे, म्हणून पितृधर्म आहे. एवढंच नाही, म्हणून शेजार धर्म आहे. एवढंच नाही तर पुढे एका विश्वधर्मापर्यंत आम्ही आमच्या या प्रवासातून जातो. असा हा विश्वधर्मापर्यंतचा प्रवास आपल्याला अखंडितरित्या चालवायचा आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या सगळ्या गुणांचं आणि वैशिष्ट्यांचं आपण स्मरण करण्याची आवश्यकता आहे. विवेकानंद केंद्राचं काम करत असताना आम्ही केंद्राचं काम करतो याचा अर्थ आम्ही त्या परमेश्वराला गुरु मानतो. आम्ही त्या गुरुमध्ये परमेश्वर पाहतो. वेदांताला अभिप्रेत असलेल्या आणि चिरकाळ टिकणाऱ्या सर्व विषयांना ज्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वेदव्यासांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणलं ते पुढे नेण्याकरता तुमच्या आमच्या स्वतःच्या मनावर जी कार्यशक्ती आहे ती अधिक वृद्धिंगत करण्याकरता या सगळ्या गुणांची असलेली आपली बांधिलकी वाढवण्याची आवश्यकता आहे. स्थिर राहू, स्थितप्रज्ञ राहू, धडपडीने काम करत राहू, मनस्थिती खंबीर ठेवत राहू, भगवंत नावाच्या विषयापाशी समर्पित राहू, श्रद्धा भावनेने कार्यरत राहू. हे आयुष्य हे असंच या गुरुतत्वाच्या पायाशी बसून
मला पुढे नेता येईल, ते अधिक मोठं करता येईल आणि आमचं काम वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे. या प्रयत्नशीलतेची जी भूमिका आहे ही आपल्याला संकल्पाकडे नेण्याची आवश्यकता आहे. आपण आपले कोणतेही उत्सव हे केवळ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून करत नाही. मी हे तत्व सांभाळून या विचाराच्या अनुषंगानं भविष्य काळात केंद्र कार्यकर्ता म्हणून कसा कार्यरत राहणार आहे याचा विचार स्वतःशीच केला पाहिजे. कार्यक्रमांना जाणं, बैठकांना जाणं याच्याबरोबरच माझ्या कृतीतून काही मी सामाजिक परिवर्तन करतो आहे का? व्यक्तीशी नातं बांधत असताना हळुवारपणे ते समष्टीकडे मी नेतो आहे का? माझ्या स्वतःच्या जीवनात मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कर्तव्य, सेवा आणि त्याग या मूल्यांना खरोखर काही स्थान आहे का? मी निरहंकारी खरंच झालो आहे का? माझ्या जीवनामध्ये आत्मविश्वास शिल्लक आहे का? परिस्थिती नावाच्या कोणत्याही विषयाच्या ओझ्याखाली मी दबतो का? माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला मी पूर्णपणे झोकून देऊन काम करतो का? हे काम जे आहे हे काम माझ्या डोक्यावर घेतलेल्या पेटीसारखं मानतो की माझ्या खांद्यावर असलेल्या डोक्यासारखं मानतो? पेटी उतरवून ठेवता येते, खांद्यावरचं डोकं उतरवून ठेवता येत नाही. अशी अविभाज्यता माझ्या व्यक्तिमत्वाची माझ्या कामाशी झाली आहे का? आणि म्हणून काम म्हणजे कार्यक्रम नाही, काम म्हणजे बैठक नाही, काम म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या गुरुतत्वाला असलेल्या या सगळ्या गुणांना मला स्वतःला बांधत बांधत, मला स्वतःला त्यात विकसित करत करत, आपल्याला अनेक जी वडीलधारी मंडळी आपल्या कामामध्ये भेटतात आणि ज्यांनी हे काम मोठं केलं त्यांच्याकडे पाहत पाहत माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये मला काही भर घालण्याचा संकल्प मला आजच्या दिवसाच्या निमित्तानं करता येईल का, असं ठरवता आलं पाहिजे. अन्यथा सुरू झाले आणि कार्यक्रमाचा शेवट झाला. हा शेवट ठरवण्याशी झाला पाहिजे. हा शेवट भविष्य काळातल्या कृतीशी जोडला गेला पाहिजे. नरेंद्रांना अभिप्रेत असलेली भूमिका पुन्हा एकदा या भारतभूमध्ये प्रत्यक्ष अंमलात आणण्याची आवश्यकता आहे मित्र. मला फक्त 100 असे तरुण द्या, मी या देशाचं चित्र पालटवून दाखवेन, असं म्हणणाऱ्या स्वामीजींना काय अभिप्रेत होतं? या विचाराची पूर्णपणे बांधिलका असलेला माझा पूर्ण सक्षम कार्यकर्ता, असं स्वतःला घडवत घडवत तयार झालेल्या कार्यकर्त्यानं मग त्याचं कर्तृत्व पूर्णपणे समर्पित केलं. सामर्थ्य संपन्न होऊन, कर्तृत्व संपन्न होऊन, गुणसंपन्न होऊन, व्यक्तिनिष्ठ न राहता, व्यक्तिकेंद्रित न राहता, सहजतेने सगळ्यांशी व्यवहार करत करत ही मनुष्यनिष्ठांची मांदियाळी वाढवण्याचं दायित्व गुरूंच्या चरणाला स्पर्श करत करत आपल्या स्वतःच्या मनामध्ये बिंबवूया, अशा आपणा सगळ्यांना या निमित्तानं माझी मनापासून प्रार्थना आहे. या प्रार्थनेचा तुमच्या आमच्या सगळ्यांवर सदैव प्रकाश होत राहावा, अशी स्वामीजींच्या आणि ठाकूरजींच्या चरणी प्रार्थना करतो.
गुरु व्यासांच्या पुढे नतमस्तक होऊन घडवून घ्या आमच्याकडून सारे काही तुम्हाला अपेक्षित असलेले, अशी अत्यंत तळमळीने प्रार्थना करून आज गुरुपौर्णिमेच्या या विशेष दिनी माननीय प्रकाशजी पाठक यांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच आपण सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल धन्यवाद. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पुणे शाखेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कथाकथन आणि निबंध स्पर्धा आयोजित केली गेली होती. कथाकथन स्पर्धेसाठी गुरुशिष्य परंपरा हा विषय होता, तर निबंध स्पर्धेसाठी आत्मनिर्भर भारत आणि विश्वगुरु भारत असे 2 विषय देण्यात आले होते. दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून एकूण 90 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 71 जणांनी सहभाग नोंदविला. चला तर मग प्रथम पाहूया कथाकथन स्पर्धेचे विजेते. कथाकथन स्पर्धा ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमधून घेण्यात आली होती. मराठी कथाकथन स्पर्धेचे विजेते: प्रथम क्रमांक माधुरीताई पेंडसे, द्वितीय क्रमांक सोनलताई लसने, तृतीय क्रमांक स्नेहलताई कुलकर्णी, कथाकथन स्पर्धा उत्तेजनार्थ अंकिताताई आर्वीकर, हिंदी कथाकथन स्पर्धा विजेता आहे कोमलताई शिंदे, इंग्रजी कथाकथन स्पर्धेतून विजेता आहेत रूपाताई करडखेडकर. कथाकथन स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. आता पाहूया निबंध स्पर्धेचे विजेते. निबंध स्पर्धेचे विजेते: प्रथम क्रमांक हा विभागून देण्यात आलेला आहे अनुश्रीताई कोकर्डेकर आणि सोनलताई लसने. द्वितीय क्रमांक सुद्धा विभागून देण्यात आलेला आहे मृण्मयीताई कात्रे आणि संतोषदादा खजिनदार. तृतीय क्रमांक मृण्मयीताई बेंदरकर. निबंध स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. कथाकथन स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यामध्ये सहभागी होऊन स्पर्धेचा उत्साह वाढवल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे मनापासून धन्यवाद. विजेत्या स्पर्धकांच्या कथा आणि निबंध डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ऐकू किंवा पाहू शकतात. स्वामी विवेकानंद म्हणत, जर मला 100 ऊर्जावान तरुण मिळाले तर मी भारताला बदलून टाकेन. जीवनाचे ध्येय, उद्दिष्ट जर स्पष्ट असेल तर एक चारित्र्य संपन्न युवक आपल्या घराचा उंबरठा ओलांडून राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित करतो. विवेकानंद केंद्रातर्फे दरवर्षी भारतीय संस्कृती परीक्षा घेण्यात येते. चला तर मग पाहूया काय आहे भारतीय संस्कृती परीक्षा. विवेकानंद केंद्र हे मूलतः मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थान असे द्विलक्षी आंदोलन आहे. म्हणजेच मनुष्यातील सुप्त शक्ती जागृत करून अशा शक्ती संघटितरित्या देशकार्यात लावणे. ह्याच संकल्पनेवर आधारित युवकांसाठी विविध उपक्रम केंद्राद्वारे राबविले जातात. युवा नेतृत्व विकसन हा उपक्रम दरवर्षी विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांताद्वारे घेण्यात येतो. खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता असलेला हा उपक्रम भारतीय संस्कृती परीक्षा अशा एका परीक्षेवर आधारित आहे. स्वामी विवेकानंदांचे जीवन व त्यांचे शक्तिदायी विचार मांडणारे एक पुस्तक विद्यार्थ्यांना नोंदणीनंतर दिले जाते व काही दिवसानंतर प्रत्येक महाविद्यालयात ह्या पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्यात येते. परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्या केंद्राच्या शाखेतर्फे 1 दिवसीय शिबिर घेण्यात येते, ज्यात केंद्र कार्याची झलक विद्यार्थ्यांना दिसून येते. यातील निवडक विद्यार्थ्यांना केंद्राच्या विविध उपक्रमात सहभागी करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात येतो. शाळकरी मुलामुलींकरिता संस्कार वर्ग घेणे, स्वतःच्या महाविद्यालयात स्वाध्याय वर्ग म्हणजेच स्टडी सर्कल सुरू करणे, केंद्राच्या ग्रामविकास प्रकल्पात सेवा देणे अशा विविध माध्यमातून या युवकांना
आपले नेतृत्व कौशल्य, संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होते. अशा प्रकारे 6 महिने कार्यरत असणाऱ्या निवडक युवकांचे प्रांतस्तरीय शिबिर घेण्यात येते. योगासने, मैदानी खेळ, बौद्धिक सत्रे, गटचर्चा या सर्वातून युवकांमध्ये प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जा उत्पन्न होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी हे उत्साहाने भारलेले युवक सहजपणे 108 सूर्यनमस्कार सामूहिकरित्या घालतात. अशा प्रकारे स्वतःच्या अभ्यासाबरोबरच हे युवक केंद्र कार्यात स्वतःला झोकून देतात. पुढे कन्याकुमारी येथील पावित्र्याने आणि प्रेरणेने भरलेल्या वातावरणात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याची संधी देखील युवकांना मिळते. अशा प्रकारे ज्यांना महाविद्यालयीन जीवनातच विवेकानंद केंद्राशी जुळण्याची व काम करण्याची संधी मिळते ते खरोखरच भाग्यवान असतात. आजच्या स्पर्धेच्या युगात जे मॅनेजमेंट स्किल्स युवकांना लागतात, जो आत्मविश्वास लागतो आणि जे धैर्य लागते ते आपोआपच हे राष्ट्रकार्य करता करता युवकांमध्ये निर्माण होते. यंदाही हा उपक्रम नक्कीच राबवण्यात येणार आहे. शिबिराआधीच्या सर्व पायऱ्या म्हणजेच नोंदणी, परीक्षा हे सर्व काही ऑनलाईन घेण्यात येईल. या उपक्रमाला सुरुवात होईल तेव्हा पुढील अधिक माहितीकरिता विवेकानंद केंद्राच्या संपर्कात राहा व या राष्ट्रयज्ञात सहभागी होण्याची संधी आजमावा. धन्यवाद. याच भारतीय संस्कृती परीक्षेच्या माध्यमातून आपल्या केंद्र परिवाराशी जोडल्या गेलेल्या युवा कार्यकर्त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात ऐकूया. नमस्कार. भारतीय संस्कृती परीक्षाद्वारे मी विवेकानंद केंद्र परिवाराशी जोडले गेले. माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमता, डगमगता आत्मविश्वास सुदृढ होत गेला. स्वतःमध्ये खूप चांगले बदल घडून आले. तसेच योग वर्ग, केंद्र वर्ग आणि स्वाध्याय वर्गामुळे अजूनही बदल घडून येत आहे. विवेकानंद केंद्र परिवाराशी जोडले गेले. खरंच मी खूप भाग्यवान आहे. विवेकानंद केंद्राशी मित्रामुळे जोडले गेलो. विवेकानंद केंद्रामधील केंद्र वर्ग, योग वर्ग, स्वाध्याय वर्ग आणि संस्कार वर्ग यामुळे शारीरिकरित्या, मानसिकरित्या, आध्यात्मिकरित्या आणि वैचारिकरित्या विकसित झालो. विवेकानंद केंद्रामुळे माझ्यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. विवेकानंद केंद्राची शिकवण घडा आणि घडवा यामुळे माझ्यामध्ये त्याग आणि सेवेची भावना निर्माण झाली. यामुळेच माझ्या हातून राष्ट्रसेवा घडेल ही प्रेरणा जागृत झाली. विवेकानंद केंद्रामधून खूप काही शिकायला मिळालं आणि शिकत पण आहे. विवेकानंद केंद्र हा माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे. इथे आल्यानंतर स्वतःलाच नव्याने ओळखण्याची संधी मिळाली. स्वतःबरोबरच इतरांचाही विकास कसा होऊ शकतो हे इथे प्रत्यक्ष स्वरूपात बघायला मिळाले. केंद्र परिवाराने खूप काही शिकवले आणि तितकेच प्रेमही दिले. नमस्कार. फॉर मी विवेकानंद केंद्र इज अनादर नेम ऑफ हॅपीनेस. विवेकानंद केंद्रातल्या विविध ॲक्टिव्हिटीजमधून आम्ही टीमवर्क, इव्हेंट मॅनेजमेंट शिकलो. विवेकानंद केंद्रामुळे अनेक प्रेमळ माणसं जोडली गेली. आय फील प्राऊड दॅट आय एम पार्ट ऑफ विवेकानंद केंद्र. नमस्कार, माझं नाव निकिता आर्वीकर. मी केंद्राशी परीक्षेतर्फे जोडले गेले. मी ह्या केंद्रामध्ये दैनंदिन योगा केल्यामुळे माझ्यात फिजिकल फिटनेस आला व मी टीमवर्क शिकले त्यांच्या दर रविवारच्या खेळामुळे. आणि मी या केंद्रामध्ये आल्यामुळे मला नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या. खुश आहे. विवेकानंद केंद्र म्हणजे फुल ऑफ पॉझिटिव्हिटी. माझा आत्तापर्यंतचा केंद्राचा अनुभव खूप सुंदर राहिलेला आहे. खूप काही शिकायला मिळालं इथून, खूप काही नवीन गोष्टी करायला मिळाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला खूप मदत झाली आणि नवीन नवीन माणसं जोडली गेली. तर मी केंद्र म्हणजे एक परिवारच आहे असं म्हणेन. नमस्कार, मी सुहासिनी राणे. विवेकानंद केंद्र म्हणजे माझ्यासाठी आनंद, उत्साह, ऊर्जा, सकारात्मकता असं सर्व काही. इथल्या कामाचा अनुभव, माणसांचा सहवास, इथलं वातावरण, इथली पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा प्रवाहित करतं. केंद्राशी जोडल्या गेल्यानंतर माझ्यामध्ये मला सकारात्मक परिवर्तन जाणून आलंच, त्याबरोबर मुख्यतः मला स्वतःची ओळख अधिक चांगल्या पद्धतीने पटू लागली. मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान या उद्देशाने विवेकानंद केंद्र कार्यरत आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती घडेल त्याच वेळी, म्हणजे जेव्हा मी स्वतः घडेन त्यावेळी माझं राष्ट्र समर्थपणे उभं राहील याच भावनेने ते प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे. माझ्यासाठी विवेकानंद केंद्र हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायमच राहणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित हा विशेष कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून यशस्वी केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार. विवेकानंद केंद्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. तसेच
येत्या काळात होणाऱ्या उपक्रमांबद्दल अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी याकरिता रजिस्ट्रेशन लिंकवर नक्की रजिस्ट्रेशन करा. कार्यक्रमाचा समारोप शांतीपाठाने होईल. हातांची नमस्कार मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.